दिवसाची सुरुवात येशीबरोबर आपल्या जीवनामध्ये आपण जर बघितलं, आज आपण 30 वर्ष जगलो आहे, 40 वर्ष जगलो आहे. 40 वर्षापूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या बदलत चाललेल्या आहेत. काम त्याचं एकच राहिलेलं आहे, परंतु त्या बदलत गेल्या. जसं उदाहरण मी देऊ शकतो की टेलिफोन. पूर्वी टेलिफोन कसा असायचा, आपल्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये टेबलावर असायचा. मग रिंग वाजली की आपण जाऊन तो फोन उचलायचो आणि आपण बोलायचो. आपलं बोलायचं काम असायचं, ऐकायचं काम असायचं त्या टेलिफोनद्वारे. आता मोबाईल निघाले. आता आपण कुठेही तो खिशामध्ये घालून जाऊन फिरू शकतो. काम तेच राहिलेलं आहे, ऐकायचं आणि बोलायचं. परंतु त्याच्यामध्ये त्या वस्तूमध्ये बदल झालेला आहे. पूर्वी टी व्ही बघा, टी व्ही खूप मोठे असायचे, एका कोपऱ्यामध्ये असायचे. आता ते कलर टी व्ही झाले. त्याच्यानंतर ते फ्लॅट झाले, एकदम असे बारीक टी व्ही आपल्याकडे बघायला मिळतात. आणि अशानंतर पूर्वी रेडिओ होता, त्याच्यानंतर मग टेप रेकॉर्ड आला. आपण त्या सी डीज, लहान लहान कॅसेट घेऊन यायचो. आता आपण मोबाईलवर सुद्धा जे पाहिजे ते गाणं ऐकू शकतो. जे काम आहे, जी गोष्ट आहे ती तशीच राहिलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा नव्या जन्माबद्दल हेच सांगितलेलं आहे. आमचं जीवन तेच आहे, आमचा जन्म तसाच आहे, पण त्यामध्ये बदल व्हायला हवा. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की नवा जन्म अगत्याचा आहे, नवा जन्म गरजेचा आहे. मनुष्याने नवा जन्म घेणं गरजेचं आहे. निकोदेमस त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि तो कन्फ्यूज झाला की नवीन जन्म कसा, एखादा वयस्कर माणूस परत जन्म कसा घेऊ शकतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याला नवीन जन्म घ्यायला सांगत होता, म्हणजे तो आत्म्याने नवीन जन्म घ्यायला सांगत होता. आत्म्याने नवीन जन्म घेणं हे महत्त्वाचं आहे. शरीराने जन्म घेणं आणि आत्म्याने जन्म घेणं ह्याचा फरक प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितला. आपलं खरं जीवन जे आहे, खरा जन्म तेव्हाच होतो ज्यावेळेस आपण ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो. आपल्याला नैसर्गिक जीवन जे आहे, नैसर्गिक जन्म आहे, हे देवाने आपल्याला श्वास फुंकून दिलेलं आहे. परंतु सार्वकालिक जीवन जे आहे हे ख्रिस्ताच्या मरणाने आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान शुभवर्तमान ह्याचा 3रा अध्याय 3रं वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 3 and verse 3. येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.